चित्राताईसारख्या एका प्रगल्भ राजकारणी महिलेकडून इतक्या कोत्या बुद्धीच्या वक्तव्याची अपेक्षाच नाहीये. तरी ही योजना सरकारी योजना आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून निधी दिला जातो, ना की चित्राताईच्या पर्समधून. उचलली जीभ लावली टाळ्याला आणि सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बेताल वक्तव्य करत सुटलेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अर्ज महाविकास आघाडीच्या शिबिरामधून भरू नये असे आवाहन केले होते. चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला सोलापूरच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या स्वतःच्या पर्समधून मुख्यमंत्री लाडकी योजनेत पैसे देत आहेत का? त्यांनी अशी बेताल वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री लाडकी योजना सर्व महिलांसाठी व सर्व पक्षातील महिलांसाठी आहे. महाविकास आघाडीच्या शिबिरात आम्ही फसवणूक करत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे घोषणा करावी. ही योजना सर्व नागरिकांसाठी नसून फक्त भाजपवाल्यासाठी आहे. चित्रा वाघवर संतप्त होत विद्या लोलगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्राताईंनी परवा एका शिबिरामध्ये भाजपच्या महिलांच्या असं वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या शिबिरांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेऊ नका, ते सरकारची बदनामी करत आहेत. सर्वप्रथम तर चित्राताईंनी असलं बेताल वक्तव्य बंद केलं पाहिजे. चित्राताईसारख्या एका प्रगल्भ राजकारणी महिलेकडून इतक्या कोत्या बुद्धीच्या वक्तव्याची अपेक्षाच नाही आहे. एकतर लाडकी बहीण योजना ह्याचा हेतू जरी सरकारचा अस्पष्ट असला तरी ही योजना सरकारी योजना आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून निधी दिला जातो, ना की चित्राताईच्या पर्समधून. उचलली जीभ लावली टाळ्याला आणि सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बेताल वक्तव्य करत सुटलेत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ज्या सरकारी मंचावरून ही योजना जाहीर केली त्याच मंचावर शपथ घेताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी देईन. मग तुम्ही त्या शपथेचा भंग करत आहात का? हे अगोदर क्लिअर करावं, स्पष्ट करा ना तुम्ही. शासनाची योजना ही नेहमीच सर्वसमावेशक असते, सर्वांच्या फायद्यासाठी असते, सर्वव्यापी असते. याच्यात कुठलीही जात नाही, धर्म नाही, लिंग, भेदभाव, कुठल्या पक्ष असं काही नसतं. आणि जर त्यांनी ही योजना फक्त आणि फक्त मतं डोळ्यासमोर ठेवून जर आणलेली असेल तर तसेच त्यांनी सांगावं भाजपच्या मेळाव्यामध्ये किंवा लोकांना सुद्धा की जर तुम्ही फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फॉर्म भरला तरच तुम्हाला ही योजनेचा लाभ होईल आणि भाजपच्या लोकांनीच फक्त मतदान करावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं त्यांनी क्लिअर करावं. सर्वप्रथम तुम्ही ही जी योजना आणलेली आहे ना त्याच्यामध्ये नारी शक्ती दूत हा जो ॲप आहे त्या ॲपचं सर्व्हर एकदम कामच करत नाही आहे. तो तुम्ही रिपेअर करून घ्या, कारण रात्री 12 नंतर 1 नंतर तो सर्व्हर चालू होतो, दिवसभर सर्व्हर त्यांचा डाऊन असतो, त्याच्यामुळे महिलांच्या रांगाच्या रांगा लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे वक्तव्य करतात हे अतिशय चुकीचं आहे. आणि आता सध्या सगळी जनता जी आहे ना त्यांनी तुम्हाला लोकसभेला धडा शिकवलेला आहे. सर्व जनता जी आहे ती महाविकास आघाडीसोबतच आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती असं उचलली जीभ लावली टाळ्याला वक्तव्य करत सुटलात तरी कोणी तुमचं ऐकणार नाही आहे. परवाच प्रकाश महाजन यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुस्लिम समाजातील महिलांना 2-3 अपत्य असलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ होऊ नये, तर त्याच्यावर तुमचं काय? तसं GR मध्ये कुठेही नाही आहे. आणि ही सरकारी योजना अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ही ह्याच्यामध्ये जात धर्म लिंगभेद कुठलाही नसतं सरकारी योजनेमध्ये. त्याच्यामुळे प्रकाश महाजन यांना थोडासा अभ्यास कमी आहे असं मला वाटतंय. तर त्यांनी पूर्ण अभ्यास करावा, सरकारी योजना कशा असतात त्यांचे GR स्टडी करावेत आणि मग आपलं वक्तव्य त्यांनी मांडावं.